कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी मधील पेपर 2 मधील बुद्धिमत्तेमधील जो आपला घटक क्रमांक 4 आहे, क्रममधील ज्या आकृत्या आहेत तर त्या आपण घेत आहोत. त्यामधील पहिल्या 20 आकृत्या आपल्या झालेल्या आहेत. मागील लेक्चरमध्ये आपण ह्या 20 आकृत्यांचं विश्लेषण दिलेलं आहे. आज 21 पासून ज्या शिल्लक राहिलेल्या आकृत्या त्यांचं विश्लेषण घेणार आहोत. तर चला चालू करूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 21 काय आहे? बघा, प्रश्न क्रमांक 21 मध्ये काय दिसतंय आपल्याला की निरीक्षण करा म्हणजे उत्तर लगेच सापडेल. बघा, पहिल्यांदा काय दिसते की ही एक रेष दिसते. परत एकाच रेषेच्या किती झाल्या? 2. परत किती झाल्या? 3. म्हणजे परत किती रेषा होतील? 4 रेषा होतील. तर 4 रेषेवाले पर्याय कोणते? पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यातलं उत्तर आहे. दुसरी गोष्ट, इथं किती चिन्ह होते? 3 चिन्ह होते. परत इथं 2, इथं 1, म्हणजे चिन्ह राहील का? चिन्ह राहणार नाही. म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय येणार नाही. पुढे बघा की आकृतीची जी लोकेशन आहे, हिथून ही किती 45 डिग्री फिरलेली दिसते. त्याच्यानंतर ही 45 डिग्री आणि मग ही पण हिथं येईल. म्हणजेच उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 22. आता प्रश्न क्रमांक 22 हा पण एक इझी टाईप मधलाच क्वेश्चन आहे. बघा, आपल्याला काय दिसते की हा त्रिकोण, ह्या त्रिकोणने जागा बदलली. तो कुठं गेला? इथं गेला दुसऱ्या आकृतीमध्ये. मग परत त्रिकोण कुठे गेला? इथं गेला. मग परत त्रिकोण कुठे येईल? आहे त्या जागेवर येईल. म्हणजे त्रिकोण इथंच येईल. कारण की हा जो बाण बघितला आपण, बाण कुठं होता? शेवटी होता. शेवटी येऊन कुठे गेला? पहिल्या स्थानावर गेला. म्हणजे परत कुठं आला? दुसऱ्या स्थानाला आला. आता बाण कुठे येईल? येथे येईल. ठीक आहे, सर्कल आहे तिथंच राहील. सर्कलला सर्कल. म्हणजे अशी आकृती कोणती दिसते तुम्हाला? अशी आकृती आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 1. 22चं उत्तर आलं 1. आता पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 23. आता प्रश्न क्रमांक 23 हा पण इझीच प्रश्न आहे. बघा, आपण पहिल्यांदा चौकोन पकडूया. हा चौकोन इथं आहे, परत गेला इथं दुसऱ्या आकृतीमध्ये. ठीक आहे, म्हणजे इथं बघा, परत इथं गेला. मग चौकोन कुठं जाईल? शेवटच्या आकृतीत ह्या साईडला. जर आपण बघितलं तर पर्याय 4 तर येऊ शकत नाही चौकोनावरून. ठीक आहे, चौकोनाची तर लोकेशन कळाली आपल्याला की आपण सर्कल काढून घेऊया. सर्कलमध्ये हा चौकोनची पोझिशन फिक्स झाली. मग त्रिकोण बघा, हा त्रिकोण येथे, मग इकडं फिरतोय घड्याळाच्या उलट दिशेने. मग इथं येईल. मग त्रिकोण कुठे येईल? ह्या दिशेला. मग त्रिकोण जर त्या दिशेला येईल आणि चौकोन त्याच्याजवळ, तर त्रिकोण असं येईल. चौकोनाच्या जवळ येईल त्रिकोण. ठीक आहे, आता पुढची आकृती बघा. पुढच्या आकृतीत काय दिसतंय की असा जो आकार आहे तो घड्याळाच्या दिशेने फिरतोय. बघा, इथून हा वरती आला, पण चौकोनामुळे काय आला? तो साईडला आला. मग इथं वरती कुठे येईल? वरती येईल, तो वरच्या भागाला येईल. म्हणजेच कुठे येईल? पर्याय क्रमांक 3ला येईल. 23चं उत्तर आलं 3. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24. आता हा जो प्रश्न आहे यामध्ये काय दिसतंय आपल्याला की हा जो डार्क भाग आहे, वरील डार्क भाग बघा की हा जो भाग आहे तो कुठं आला? एक घर सोडून इथं आला. ठीक आहे, मग परत 1 आणि 2 घरं सोडून इथं आलाय भाग तो. ठीक आहे, आता पहिल्यांदा 1 घर सोडलं, मग 2 घरं सोडली. मग काय होईल की पुढच्या आकृतीत 3 घरं जाईल. 1, 2 आणि 3. म्हणजे जी कलरवाली आकृती असेल तो हा भाग असेल. मग ह्या भागात कलर कुठे आहे बघा? पर्याय 2 व पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचे दोन्हीतलं एक उत्तर असणार आहे. मग पुढे बघा, मग जो आतमधला त्रिकोण आहे, त्रिकोण बघा. आता त्रिकोण कुठे आहे? ह्या पोझिशनला आहे. मग तो 1 ने पुढे सरकला पहिल्या आकृतीत, परत 2 ने पुढे सरकला. म्हणजे त्याच्या पुढच्या आकृतीत कितीने पुढे सरकेल? 3 ने. ठीक आहे, मग बघा, नाही पहिल्यांदा 1 ने, परत पहिल्यांदा आहे त्याच जागेवर आला, आहे तिथंच आला. परत 1 घर सोडून गेला, 1 घर. मग परत 2 घरं सोडून, म्हणजे कुठे येईल? ह्या पोझिशनला येईल.
मग हे पोझिशन कुठे दिसते बघा, तर ती दिसते पर्याय 4 मध्ये. 24चं उत्तर आलं 4. आता 25चं बघा. 25 मध्ये आपल्याला काय दिसतं की ही उभी रेष आपण बघूया. पहिल्यांदा उभी रेष बघूया. ही उभी रेष काय झाली की ह्या पोझिशनला आली. दुसऱ्या आकृतीत उभी रेष हिथं गेली, म्हणजे ही उभी रेष झाली. ठीक आहे, ही उभी रेष काय झाली अशा पद्धतीने फिरले. मग तिसऱ्या आकृतीत हीच उभी रेष कुठं गेली बघा, अशी झालेली, म्हणजे उभी रेष फिरत आहे. मग चौथ्या आकृतीत उभी रेष काय होईल, हीच उभी रेष अशी होईल. मग जर आपण बघितली तीच रेष बघितली तर आपल्याला पर्याय 1 आणि पर्याय 3 मध्ये ती दिसते, म्हणजे 2 आणि 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊ शकत नाही. मग पुढे बघूया की अजून काय लॉजिक असेल. तर ही रेष बघा 1, ठीक आहे. मग इथं पहिल्या आकृतीत ते रेष आहे तशीच आहे आणि मधल्या 2 रेषा वाढल्या. मग पुढच्या आकृतीत काय झालं की ह्या 2 रेष, ह्याला 1 रेष जास्त झाली, ह्याला 1 रेष वाढली. मग त्याच्या पुढच्या आकृतीत काय होऊ शकते की ज्या वरच्या आहेत रेषा, ज्या वरच्या रेषा आहेत त्या तशाच राहतील आणि कोणत्या रेषा वाढतील, तर दुसऱ्या बाजूच्या नवीन रेषा कुठे येतील, तर नवीन रेषा येतील मध्यभागी. ठीक आहे, म्हणजे पहिल्या पर्यायात तर येणार नाहीत, पर्याय 3 मध्ये ते दिसतंय. पर्याय क्रमांक 25चं 3 हे उत्तर आलं. प्रश्न क्रमांक 26 बघा. प्रश्न क्रमांक 26 मध्ये आपण हे वजाचं चिन्ह बघा. हे वजाचं चिन्ह इथं आहे, म्हणजे ह्या लोकेशनचं चिन्ह कुठं गेले, तर ह्या लोकेशनला गेले, खाली गेलेलं आहे. म्हणजेच हे भागिले कुठं जाईल, भागिले खाली जाईल. भागिले खाली असलेला पर्याय कोणता आहे, 26ला 2. तुम्ही बाकीचे पण चिन्ह घेऊन करू शकता, बाकीचे चिन्ह घेतले तर तुमचं उत्तर तेच येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. आता प्रश्न क्रमांक 27 बघा, सोपाच आहे प्रश्न. काय दिसतंय की हे फिरताना दिसतंय बघा. आता आपण बाण बघू, असा झेंडा बघूया. झेंडा इकडे गेला, मग झेंडा इकडे आला, मग झेंडा इकडे येईल, म्हणजे झेंड्याची अशी दिशा असेल, झेंडा अशा पद्धतीने असेल. अशा पद्धतीने झेंडा 1 आणि 4 मध्ये, म्हणजे 2 आणि 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार नाही. मग आपण बघूया चंद्राकृती आकृती. मग आता ही बघा, ही इथं आहे, मग ही इथं आली, मग खाली आली, म्हणजे ही कुठे येईल, ह्या बाजूला येईल. ह्या बाजूला कुठे दिसते आकृती, पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणजे 27चं उत्तर आलं 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 मध्ये आता आपल्याला बघा की ही उभी रेष आहे, ही उभी रेष आणि ही त्याला वरती सर्कल, आणि ही उभीच रेष आहे पण खाली बाण आहे. मग पुढच्या आकृतीत काय झालंय की हिथं एक अशी साईडला हे वाढलेलं आहे आणि असं एक हे वाढलंय. ठीक आहे, म्हणजे ह्या 2 चिन्ह त्याच्यामध्ये समाविष्ट झाले. त्याच्या पुढच्या आकृतीत काय झालं की हिथं बाण वाढलाय, ह्या साईडला बाण वाढलाय आणि खाली एक बाण वाढलाय. मग त्याच्या पुढच्या आकृतीत काय होईल की सर्कल वाढेल, हिथं वाढेल, आणि म्हणजे अशा पुद्धतीची आकृती येईल. ती कोणत्या डायग्राम मध्ये दिसते, तर ती दिसते पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3, 28चं उत्तर आलं 3. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 29. आता 29 मध्ये काय दिसतंय की ह्याच्या ही डायग्राम कसे ऑपोजिट आहे. मग ह्याच्या ऑपोजिट डायग्राम कोणते असेल बघा, कोणते असेल, तर ते असेल पर्याय क्रमांक 2. पहिली जी डायग्राम आहे त्याच्या ही कसली आकृती आली, 29 बघा. प्रश्न क्रमांक 29 मध्ये आपल्याला काय दिसतंय की पहिलं प्रतिबिंब आहे आरशातील आणि त्याच्यानंतरचं पाण्यातील आहे. मग त्याच्या पुढचं कशातील असेल, आरशातील असेल, म्हणजेच काय 29चं 2. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 30. हा त्रिकोण आहे, त्रिकोणचा परत काय झालाय, चौकोन. चौकोनचा काय झालाय, पंचकोन. पंचकोनचा काय होईल, षटकोन होईल. 6 बाजू येतील, 6 बाजूचे 2 पर्याय आहेत आपल्याकडे. 6 बाजूचे 2 पर्याय आहेत. मग पहिल्यांदा वर्तुळ कुठं आहे, आतमध्ये. मग वर्तुळ कुठे आहे, बाहेर. मग वर्तुळ कुठं आला, आतमध्ये. मग वर्तुळ कुठे येईल, बाहेर. म्हणजेच उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. 30चं उत्तर आलं 2. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 31. आता प्रश्न क्रमांक 31 मध्ये
सोपा प्रश्न आहे. पहिल्यांदा किती वर्तुळ दिसत आहेत? 3. मग किती दिसत आहेत? 2. मग किती दिसतंय? 1. मग पुढच्या आकृतीत वर्तुळच नसेल, वर्तुळ नसेल म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 32. आता प्रश्न क्रमांक 32 मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, चेंजेस कसे दिसत आहेत. हे जे बाहेरचा सेमी सर्कल आहे ते किती आहेत? 2 आहेत. मग पुढच्या आकृतीत किती आहेत? 3 आहेत. त्याच्या पुढच्या आकृतीत किती आहेत? 4 आहे. मग पुढच्या आकृतीत किती असतील? 5 असतील. मग 5 वाले बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार नाही. बघा, हा सर्कल आहे, हा सर्कल आहे तसाच राहिला आणि काय वाढला आहे? ते त्रिकोण वाढला. मग पुढच्या आकृतीत त्रिकोण आहे तसाच राहिला, सर्कल वाढला. मग त्याच्या पुढच्या आकृतीत काय होईल की त्रिकोण वाढेल, सर्कल आहे तशीच राहील. मग त्रिकोणांची संख्या किती होईल? एकूण एकातले एक 3 होईल. मग 3 त्रिकोणांची संख्या येथे 1 2 3 आहे, येथे पण 1 2 3 आहे, येथे 1 आणि 2 आहे. म्हणजे हे येणार नाही, पर्याय क्रमांक 4 तर येणार नाही. आतमधल्या वर्तुळांची संख्या 2च असेल, आतमधल्या वर्तुळाची संख्या इथे वाढलेली आहे म्हणून हे येणार नाही, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर देईल. प्रश्न क्रमांक 33 बघा, आता ह्या ज्या उभ्या 2 आणि आडव्या 2 रेषा आहेत त्याच्यातली पहिली कोणती रेषा पुसली गेली? तर ही जी आडवी रेषा आहे, उभी रेषा आहे, ही कॅन्सल झाली. मग परत काय झाली की आडवी रेषा कॅन्सल झाली. मग पहिल्यांदा उभी रेषा, मग आडवी रेषा, मग परत कोणती रेषा जाईल? तर ती उभीच रेषा जाईल. मग उभी रेषा जाईल, मग आडव्या रेषेवाले 3 पर्याय आहेत बघा, आडव्या रेषेवाले 3 पर्याय आहेत, पर्याय 1 तर येणार नाही. पुढील बघा, पुढे बघा की पहिल्या आकृतीत ही उभी रेषा आहे, मग हे अशा 2 रेषा झाल्या. मग परत काय झालं? खालची रेष वाढली. मग त्याच्या पुढच्या आकृतीत काय होईल? खालीच अजून एक रेष वाढेल, म्हणजेच काय येईल? पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 34. बघा, प्रश्न क्रमांक 34 हा पण सहज सुटतो. बघा, आता पहिल्यांदा काय बघू आपण? त्रिकोणांचा क्रम बघू. आता हे जे 4 त्रिकोण आहेत, 4 त्रिकोणामधला पहिल्यांदा हा त्रिकोण एलिमिनेट झाला, ठीक आहे, हितला त्रिकोण गेला. त्याच्या पुढच्या आकृतीत हितला त्रिकोण गेला. मग पुढच्या आकृतीत कुठला जाईल? हा वाला जाईल, ठीक आहे. म्हणजे रेषेच्या जवळचा त्रिकोण येईल. रेषेच्या जवळचा त्रिकोण म्हणजे पर्याय क्रमांक 4 रेषेच्या जवळ दिसत नाही, पर्याय क्रमांक 1 पण रेषेच्या जवळ दिसत नाही. मग राहते 2 आणि 3. मग आता आपण बघूया की 2 उत्तर येईल का 3 उत्तर येईल. पहिल्यांदा इथे किती रेषा आहेत? 2 रेषात. आणि हे वक्र, बहिर्वक्र हे ते तसं जे चिन्ह आहे ते किती आहेत? हे 2 आहेत. मग पहिल्यांदा काय झालं की उभी रेष गेली, पहिल्या आकृतीमध्ये उभी रेष गेली, दुसऱ्या आकृतीमध्ये हे गेलं. मग तिसऱ्या आकृतीत काय होईल की उभीच रेष जाईल. मग पुढच्या आकृतीत उभी रेष नसणार आहे, मग उभी रेष म्हणजे 3 नसणार आहे, उत्तर 2 येईल. 34चं उत्तर 2 येईल. प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 मध्ये बघा, आपण डार्क भाग बघूया की हा डार्क भाग कशाला आहे? वर्तुळाला आहे. मग पुढच्या आकृतीमध्ये वर्तुळानंतर कशाला आहे? त्रिकोणाला डार्क केले. मग त्रिकोणानंतर परत कशाला डार्क केले? चौकोनाला. मग परत कोणाला डार्क करतील? तर ते परत वर्तुळालाच डार्क करतील, ठीक आहे. वर्तुळाला डार्क असलेला भाग कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 36. आता प्रश्न क्रमांक 36 मध्ये 2 पर्याय आपल्याला रंगवायचे आहेत. तर पहिल्यांदा बघूया की येथे किती भाग दिसतात? 1 आणि 2 भाग झालेत. इथं 1 2 3 भाग झालेत. इथं 1 2 3 4 भाग झालेत. मग 5 भाग असलेली आकृती बघूया आपण. येथे 6 भाग आहेत, येथे 5 भाग आहेत, म्हणजे हे उत्तर आलं. येथे 4च भाग आहेत, म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. अजून एक उत्तर येईल. मग ते कसं उत्तर काढायचं बघा. आता या त्रिकोणात बघितलं, 1 ही दुसरी बाजू, ही तिसरी, ही चौथी.
किती बाजू आहेत तिथे 4 बाजू आहेत. पुढच्या आकृतीत बघा 1 2 3 4 5 किती बाजू आहेत 5 आहेत. पुढच्या आकृतीमध्ये 1 2 3 4 5 आणि 6 बाजू आहेत. मग 7 बाजू असलेली आकृती बघूया आपण. इथं किती 1 2 3 4 5 6 बाजू आहेत. ही तर येणार नाही. येथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 बाजू आहेत. हे पण येणार नाही, म्हणजे दुसरं उत्तर हे नसेल. पुढे बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथं किती बाजू आल्या 7 बाजू आल्या. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 37 नंबर यामध्ये पण 2 उत्तर आहेत. मग ही जी आकृती आहे ही आकृती आहे तशी दिसते इथं. मग सेम अशी दिसणारी आकृती कोणती असेल? सेम अशी दिसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता ही जर आकृती आपण उलटी केली, पहिली आकृती उलटी केली तर ती आहे तशीच दिसेल. ही आकृती जर उलटी केली आपण, म्हणजे 180 डिग्रीमध्ये फिरवली तर ती कशी दिसेल? तर ती दिसेल पर्याय क्रमांक 1 सारखी. तर 37चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 आणि 3. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 4.2 कव्हर केलेला आहे. आता पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 4.4 हे ते घेत बसणार नाहीत. तर आपण जो स्कॉलरशिपचा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे तो चॅप्टर म्हणजेच स्वाध्याय क्रमांक 9 तर्क व अनुमान. तर संपूर्ण तर्क व अनुमान आपण चालू करत आहोत. तर तर्क व अनुमान हे खूप सारे प्रश्न आहेत आणि ते खूप इंटरेस्टिंग पण आहेत. तर ते प्रश्न घेऊन येत आहोत आणि तर्क व अनुमान झालं की त्याच्यानंतर आपण घेऊन येणार आहोत कूट प्रश्न. म्हणजे स्वाध्याय 9 आणि स्वाध्याय 10 ह्या आधी आपण कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर मग आपल्याला वाटलं की आकृत्यांची गरज आहे घेण्याची तर आकृत्या घेऊ, नाहीतर येथेच आपलं स्कॉलरशिपचं बुद्धिमत्तेचं आपलं संपेल आणि आपलं जे गणित आहे ते कंप्लीट करूया. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.